प्रत्येकाला रोज जेवण काय बनवायचं हा प्रश्न नक्की पडतो आणि फ्रीजमध्ये एक गोष्ट जी कायम असते सगळ्यांच्या ती म्हणजे ही वांगी, जी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो आणि सगळ्यांना ती खूप आवडतात. तर ह्या प्रकारे एकदा खार वांगं तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. हे भरलेलंच वांगं आहे पण वेगळ्या पद्धतीचं आहे, न तिखट मसाला न घालता. तर एकदा नक्की ट्राय करा. पहिले वांगे घेऊन यायचे आहेत आणि त्याला मस्त कापून मिठाच्या पाण्यामध्ये धुवत ठेवायचं आहे आणि काही खडे मसाले जसं की लवंग, दालचिनी, मिरं, थोडंसं सुकं खोबरं आणि भरपूर असे सफेद तीळ हे आपल्याला भाजून वाटून घ्यायचे आहेत मस्तपैकी. थोडासा गरम मसाला थोडासा फक्त भाजून घ्यायचा आहे, कारण पावसाळ्याच्या दिवसात तो थोडासा नरम पडतो. तर हे सगळं भाजून घ्या. त्याच्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला. आणि मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोड्याशा मसाल्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. का तर हा मसाला वांग्यांमध्ये नीट बसला पाहिजे म्हणून आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकून मिक्स करायचं आहे आणि तोपर्यंत कढईमध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण एकही थेंब पाण्याचा वापरणार नाही आहोत. तर आपल्याला हे सगळा मसाला वांग्यामध्ये मस्त घट्ट असा भरून घ्यायचा आहे. मस्त वांगी दाबून घ्यायची आहेत. सगळे वांगे भरून झाल्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसे सगळे वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. मस्त ती वांगी दाबून घ्यायची आहेत आणि आपल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत. सगळी वांगी तेलामध्ये टाकून झाल्यानंतर झाकण लावून याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे वाफेवरती. हे लहान वांगे आहेत, लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे ही खार वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही कधी खाल्लं आहे का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, फ्युचर यूजसाठी सेव्ह करा.